जर ती पांडुरंगाची मूर्त कोणी जर म्हणलं ना ती घडवलेली आहे तर काकांनी प्रमाण दिलंय महाराज, साधू संतांनी लिहून ठेवलं. त्याच्या मुखामध्ये किडे पडल्याशिवाय राहणार नाही महाराज. कारण ती मूर्त पांडुरंगाची मूर्त स्वयंभू आहे महाराज. नाही घडविला नाही पैसविला. कुणासाठी आलंय? पुंडलिकाला भेटावया. कारण का पुंडलिकांनी माता पित्याची एवढी सेवा केलेली महाराज. माता पित्यासारखी सेवा करण्याचं जे पुण्य आहे ते कशातच नाही महाराज. आणि ते पुंडलिक रायाला भेटण्यासाठी तो तिथं आलेला आहे. त्याला कोणी घडवलं नाही, त्याला कोणी बसवलं नाही. स्वयंभू मूर्त आहे महाराज. बर, आणि अजून एक मजेदार प्रमाण आता आलं चरंगाला तर म्हणूनच टाकतो. आषाढे कार्तिकी तुझ्या गोंधळा गाठी, आषाढे कार्तिकी तुझ्या गोंधळाची गाठी, आषाढे कार्तिकी तुझ्या गोंधळाची गाठी, आषाढे कार्तिकी तुझ्या गोंधळाची गाठी. पुंडलिक देवता शोभे वाळवंती, पुंडलिक देवता शोभे वाळवंती, पुंडलिक देवता शोभे वाळवंती, पुंडलिक देवता शोभे वाळवंती. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी. शब्द बघा तुम्ही. अरे अंबाबाईचा गोंधळ कधी आहे? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी वो. एका जनार्दनी अंबा उभी. कोण उभी? अंबा उभी. कर ठेवून कटीवे उदो बोला. आलं लक्षात? आषाढी आणि कार्तिकी वारी आहे ना महाराज. खूप खूप म्हणजे खूप पुण्य आहे महाराज. सर्व दुःखाचं हरण करण्याचं स्थान, सर्व पाप नाहीसे करण्याची ताकद. बर, याच्या पुढचं एक वाक्य खर्च करू का? करू का खर्च? डोक्यावरून नाही गेलं पाहिजे. अरे सर्व पापे नाहीस होतील याच्यात काय विषय नाही. सर्व दुःखांचं हरण करणारी ही वारी, याच्यात काही विशेष नाही महाराज. जन्म मरण्याची यर्धार सुद्धा परत परत त्याला जन्म घ्यावा लागत नाही, परत त्याला मरावं लागत नाही महाराज. तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तम. एकदाच मरायला लागतं महाराज आषाढी वारी जर केली तर. कधी मारायला? किती वेळा मारायला लागत? एकदाच मारायला लागत. परत जन्म तुम्हाला घ्यावा लागत. कारण हे 84 लक्ष योनी पुरता दुःख भोगिले, याच्या सगळं दुःख जन्माला. पण जो आषाढी वारी करतो ना महाराज, सांगून जाईल तुम्हाला. आता जास्त वेळ घेत नाही मी महाराज. तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. मी रोज चिंतनात रडत होतो महाराज. साधं मी एकटा जायचो आणि हा दृष्टांत मी थोडा घोकण्याचा प्रयत्न केला की ऑटोमॅटिक माझ्या डोळ्याला तारा लागायची महाराज. समजून जाईल तुम्हाला या आषाढी वारीचं महत्व काय महाराज. आपल्याला हात आहे, आपल्याला पाय आहे, आपल्याला सर्व शरीर आहे महाराज. कुर्मदास महाराज, संत कुर्मदास, ज्याला माहिती आहे डोळ्यातून धार लागल्याशिवाय राहणार नाही महाराज. संत कुर्मदास हे पैठणचा महात्मा. अतिशय तल्लख बुद्धी होती महाराज.
दोन्ही हात नव्हते, हात दोन्ही पाय नव्हते. कुर्मदासाला दोन्ही हात नव्हते, दोन्ही पाय नव्हते, पण पांडुरंगाची इतकी भक्ती करीत होता महाराज. अंतकरणापासून हृदय कळवळा वैष्णवांचा. त्या कळवळा, तो वैष्णवांचा हृदयात कळवळा. कळवळा असल्याशिवाय देवाची प्राप्ती तुम्हाला होऊ शकत नाही मायबाप. तो अंतकरणात कळवळाच पाहिजे. कीर्तन हे मनोरंजनासाठी का? आज मी इथे फेटा बांधून उभा राहिलो, माझा फक्त विषय एवढाच होता, माझ्या मनाचं समाधान झालं पाहिजे. दुसऱ्या समोरच्यांचं होईल ना होईल, माझ्या मनात कुटकुट नसली पाहिजे. मी काय सांगितलंय समोरच्याला हे माझं मला कळलं पाहिजे. संत कुर्मदास महाराज दोन्ही हात नाही, दोन्ही पाय नाही. चित्र डोळ्यासमोर आणा, कसा देव असन संत कुर्मदास महाराजांचा. अतिशय पांडुरंगाच्या भजनाची आवड महाराज. पैठणच्या मंदिरात भजन असलं की संत कुर्मदास महाराजांनी फरफटत 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 वणक्यासारखा देव धुळीमध्ये फरफटत फरफटत त्या मंदिरापर्यंत जायचं आणि त्या मंदिरापर्यंत जाऊन भजन अगदी ऐकायचं महाराज, भजन म्हणायचं. कुर्मदास महाराजांची बुद्धी इतकी तल्लक होती महाराज. नुसते ते अभंग ऐकून, पाठीमाग अभंग ऐकून लगेच कुर्मदासांचे अभंग पाठांतर व्हायचे. मी 2 महिन्यापासून चिंतन पाठ करतो महाराज, पाठांतर होईना. इतकी सूक्ष्म बुद्धी. अहो तो सुद्धा बुद्धी देण्याचा प्रसाद जो आहे, आज ही कीर्तन सेवा करून घेतोय कोण? मी करतोय का? त्याला काळजी, त्याच्यावर भार घातलाय. विषय लांबून आपला तरी सांगून जातो. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा केली महाराज, कोणाच्या जीवावर केली? अवघाची संसार सुखाचं करीन, आनंद भरीन तिन्ही लोक. ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञा आहे महाराज. आणि भार कोणावर घातला? शेवट जाई न गे माया पंढरपुरा, भेटे न माहेरा पोलिया. पांडुरंगाला सांगत भार कोणावर घातला? प्रतिज्ञा केली ज्ञानेश्वर महाराजांनी, पण भार कोणावर घातला? पांडुरंगावर. तसं मी तर उभा राहिलो, भार त्याच्यावर घातलेला आहे महाराज, तू करून घे. संत कुर्मदास महाराज पैठण गावामध्ये त्या मंदिरामध्ये असाच 16 कीर्तनाचा भरला महाराज. मोठा 16 पैठण मध्ये भरला आणि त्या 16मध्ये आमचे गुरुवर काकांसारखे विद्वान महाराज तिथं कीर्तनासाठी त्यांना बोलावण्यात आलं महाराज. आणि कीर्तनाला सुरुवात झाली महाराज. महाराजांनी सांगितलं आणि आषाढीचेच दिवस होते, आषाढी वारीचेच दिवस होते महाराज. आणि त्या महाराजांनी दिंडी आणली आणि कीर्तनाला सुरुवात केली महाराज. आणि त्या कीर्तनामध्ये पंढरीचं महात्म्य महाराज त्यांना सांगू लागले. संत कुर्मदास महात्मा तिथं उपस्थित होते कीर्तनाला. फरफटत फरफटत कीर्तनाला गेले आणि त्या महात्म्याचं कीर्तन ऐकून कुर्मदासाचं तर पहिलाच अंतकरण पांडुरंगाला दिलेलं होतं, पण त्या महात्म्यांचा पंढरीचा महिमा ऐकून उत्कंठा शिगेला पोहोचली महाराज. कुर्मदासांचं चित्त पूर्ण पांडुरंगाच्या ठाई झालं महाराज. कुर्मदासांनी विचारच केला, आता मी गप्प बसणार नाही. नसू द्या मला हात, नसू द्या मला पाय, पण मी पंढरपूरची वारी केल्याशिवाय राहणार नाही. या पांडुरंगाचं दर्शन घेऊन आल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. दुसऱ्या दिवशी महाराज वारकरी निघाले. त्या वारकऱ्यांसोबत संत कुर्मदासही फरफटत 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 पंढरीच्या दिशेने चालू लागले महाराज. आणि चालत असताना मुक्काम दर मुक्काम करत त्यांना वारकरी दादा भेटले आणि ते वारकरी दादांनी भेट घेतली. संध्याकाळी असंच आपल्यासारखा मुक्कामाच्या ठिकाणी संत कुर्मदासांना त्यांना जीव घातलं. संत कुर्मदास जेवले
त्यांच्या रात्री गप्पा चप्पा सगळ्या झाल्या, अभंगावर चिंतनावर विषय झाला आणि दुसऱ्या दिवशी महाराज वारकरी उठले आणि वारकरी निघाले पंढरपूरच्या दिशेने. पण वारकरी दादा संत कुर्मदासाकडे आले आणि संत कुर्मदासांना सांगितलं, महाराज तुम्हाला आमच्या सोबत नेता येणार नाही पुढं. कारण का? तुम्हाला हात नाही, पाय नाही. आषाढी जवळ आली व आषाढी 4-5 दिवसावर येऊन टिपली. अजून रस्ता पूर्ण कापायचा आहे महाराज. रस्ता ती वाटचाल अजून बरीच शिल्लक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आमच्या सोबत नेता येणार नाही. बरं वारकरी दादा, तुमची काही चूक नाही, नका नेऊ मला वारीला. पण माझा एक निरोप आहे, माझा एक निरोप आहे. सांगा त्या पांडुरंगाला, त्या पांडुरंगाला म्हणा, तुझा हात नसलेला, पाय नसलेला भक्त तो, त्याला तुझ्याकडे येता येत नाही. दिवस कमी राहिले, तुम्हाला तिथं बोलवलंय, तुला बोलवलंय. एवढा निरोप आमचा सांगा. वारकरी दादा म्हणले, कुर्मदासा नक्की सांगणार तुमचा निरोप पांडुरंगाला आम्ही नक्की देणार. विश्वास ठेवा. पहिल्या दर्शनाला जाणार, वारीला लागणार आणि पहिला तुमचा निरोप सांगणार आणि मगच त्याच्या चरणावर माथा ठेवणार. एवढा शब्द वारकऱ्यांनी दिला आणि वारकरी मार्गस्थ झाले. संत कुर्मदास नाराज झाले महाराज. संत कुर्मदास पुन्हा आपल्या पंढरीच्या दिशेने परपटत चालू लागले आणि त्यांना एक घोड्यावर येऊन एक महात्मा त्यांना भेटला. घोड्यावर महात्मा जो भेटला त्यांचं नाव होतं विठोबा खिस्ती. विठोबा खिस्ती कुर्मदासांना भेटले आणि ते म्हणाले, कुर्मदासा व्यापार करत 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 मी पंढरपूरला जाणार आहे. व्यापार करत करत जाणार आहे, तुम्ही माझ्यासोबत चला. कुर्मदासाला अतिशय आनंद झाला. कुर्मदासाच्या आशा परत पल्लवित झाल्या. महाराज आता मला पांडुरंग भेटणार, आता मला 100% दर्शन होणार. या जन्माची येरझार या नरोद्याला आलो ना, आता दर्शनच घेणार. विठोबा खिस्ती आहे ना, मग त्यांच्यासोबत आता जाणार. आता मला पांडुरंग भेटणार. दुसऱ्या दिवशी उठले. पण भाग्य असं महाराज कुर्मदासांचं, एवढा समाज चालतो या वारीमध्ये. त्या विठोबा खिस्तींचे डोळे लावून वाट बघत होते कुर्मदास महाराज. पण विठोबा खिस्ती कुठेही दिसायला तयार नाही महाराज. विठोबा खिस्ती दिसलेच नाही. नंतर कुर्मदासांनी स्वतःलाच, अरे भगवंता या नरदेला येऊन एक आधार मिळाला होता विठोबा खिस्तींचा, असं वाटलं होतं. तो महात्मा म्हणाली, पण शेवटी तोही दिसला नाही. आता मला तुझं दर्शन कसं होणार. इकडे वारकरी पंढरपुरामध्ये पोहोचले महाराज. पंढरपुरात गेले, वारकरी बारीला लागले महाराज. मंगळवेड्यापासून बारीला लागला वारकरी आणि पांडुरंगाच्या चरणाजवळ वारकरी 8-10 तासांनी पांडुरंगाच्या चरणापाशी पोहोचले आणि वारकऱ्याच्या ध्यानात आलं, आपण कुर्मदासाला शब्द दिलेला आहे आणि वारकरी हा शब्द पाळतो महाराज. वारकऱ्याचं रक्त हे वारकऱ्याचं रक्त आहे महाराज. वारकरी हा खानदानी वारकरी जर असेल तो कधी खोटं बोलणार नाही, तो कधी खोटा शब्द देणार नाही. ते वारकरी दादा पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवायच्या आधी शब्द पूर्ण करतात. हे पांडुरंगा माय बापा, तुझा भक्त ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, तो भक्त तुझी वाट बघतोय रे. आणि त्या भक्ताने तुला तिकडं बोलवलंय. एवढं सांगितलं महाराज. तर पांडुरंगाला कळालं नाही का? हा, कळलं नसतं का त्याला? पण तो परीक्षा पाहतो महाराज. भक्ताची परीक्षा पाहतो. उन्हाच्या चटके किती स्वस्ता, पाणी पावसाचं पाणी किती सहन करता, किती थंडी सहन करता, सर्व परीक्षा पाहतो महाराज.
आपल्याला थोडं काही झालं का? हात नसलेला, पाय नसलेला माणूस वारीला एवढा पांडुरंगाचा दृढ भक्ती करू शकतो, आपण का करू शकत नाही महाराज? पांडुरंगाच्या मूर्तीला घाम आला महाराज. साक्षात पांडुरंग प्रगट झाले महाराज. कुर्मदासाच्या भेटीला निघाले, समोर आले, कुर्मदासाला पाहिलं. अहो हात नाही, पाय नाही, ओंडक्यासारखा देव धुळीत चिखलात पडलेला वारी करतोय महात्मा माझा भक्त. भक्त ऐशदानाचे देई उदास गेले, आशा पाशी निवारून ज्याच्या आशा मावळलेली, जे अंतकरणातून पांडुरंगाचं नामस्मरण करतात त्याच्यासाठी पांडुरंग 100% आल्याशिवाय राहत नाही महाराज. पांडुरंग परमात्मा आलं आणि त्या ओंडक्यासारख्या देहाला कवटाळून मिठी मारली महाराज. काय त्या कुर्मदासाचं भाग्य. कुर्मदासा डसा डसा रडू लागला. पांडुरंग सर्व वारकरी पंढरपूरला गेले, तुझ्या भेटीसाठी गेले, आणि तू या गरीबाच्या भेटीसाठी हात नसलेला, पाय नसलेला माझ्यासाठी पंढरपुरातून उपदर्शन द्यायला आला महाराज. या भजनाची ताकद काय महाराज? संकेत महाराज सांगतात, आमचे काका सांगतात, कारंडे बाबा सांगतात, मी सांगतो. अरे वाजा टाळ, म्हणा, शिस्तीत रांगेत चाला, सर्व तुम्ही सगळे पथ्य पाळा. ज्याने विठ्ठल मात्र घ्यावी ना त्यांनी पहिले पथ्य सांभाळावी, नाही तर घेऊ नाही. तुमच्या वाचून काय गुंतलेलं नाही महाराज. माळ घातलीच पाहिजे असं काही नाही, पण त्या माळीचा अपमान हा झाला नाही पाहिजे महाराज. आलं लक्षामध्ये? काय या भजनाची ताकद महाराज. अगदी शेवटचे फक्त 2च मिनिटात या भजनाची ताकद सांगतो. तुम्ही म्हणता ना भजन म्हणा, भजन म्हणा, भजन म्हणा. अरे काय भजन? भजन जर सांगायचं ठरलं ना, आपण या पालखी सोहळ्यामध्ये चालतो. गोरोबा काकांचा दृष्टांत घ्या महाराज. गोरोबा काका जातीने कुंभार समाजाचे होते. मडकी घडवण्याचं काम होतं महाराज, मडकी घडवण्याचं. सकाळीच गोरोबा काकांनी माती तयार केली महाराज, आणि त्या मातीमध्ये पाणी ओतलं, पाणी, आणि त्या मातीचा चिखल तुडवीत होते. चिखल कशासाठी तुडवीत होते महाराज? कशासाठी तुडवीत होते? जे मडकी गाडगी त्याच्यातून त्यांना घडवायची होती म्हणून ते चिखल तुडवीत होते. गोरोबा काकांचं भजन चालू आहे, विठ्ठल 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 विठ्ठल. देहाची शुद्ध नाही महाराज. अरे काय होईल? आरडकी मोठ्यानी, मडक्या भंग मोठ्यानी काय होईल? तुझा घसात बसन, 1 दिवस बसन, 2 दिवस बसन. अरे काय आवाज दिलाय पांडुरंगाने बघा. आता किती दिवस झाले? 12 दिवसापासून म्हणतोय आपण. हाय का कुणा घर केली का? होती थोडी पोटात वेदना, सांभाळणार होतो, पण कुच्चरवानी भजन करायचं नाही महाराज. भजन कसं पाहिजे? गोरोबा काकांसारखं भजन पाहिजे महाराज. देहाची शुद्ध अर्पण विठ्ठल 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 भजन चालू होतं. गोरोबा काकांची पत्नी आली आणि त्या पत्नीनं गोरोबा काकांना सांगितलं, गोरोबा हे आपलं जे बाळ आहे ना, याला जरा बघा, मी पाणी घेऊन येते. पाणी या बाळाला आपल्या बघा. त्या मातेला काय माहिती आहे की गोरोबा काका शुद्धीत नाही म्हणून देवीचा विद्याही भोगू दशा विधी अवस्थेत गेलेले होते महाराज गोरोबा काका. पांडुरंगाचं भजन चालू होतं. एवढी या भजनाची ताकद आहे महाराज. ते गोरोबा काकांचं बाळ महाराज, त्याला वाटलं माझे बाबा मला उचलून घेतील. त्या बाळाला वाटलं मला एक पापा देतील. त्या बाळाला वाटलं मला खांद्यावर घेतील, माझे लाड करतील महाराज.
त्या बाळाला काय माहिती आपल्या पांडुरंगासारख्या बापाचं भजन चालू आहे. ते बाळ त्या गोरोबा काकांच्या पायाला धोत्राला धरू लागलं महाराज. त्या धोत्राला धरत असताना गोरोबा काका भजनात लीन होते महाराज. आणि त्या धोत्राला धरता 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 ते चिखल तुडवता तुडवता महाराज पायाखाली आलं महाराज. त्या बाळाचा चिखल झाला आणि ती जी माती होती ना महाराज, ती माती लाल भडक झाली व रक्तानी. गोरोबा काकांची मंडळी आली तिथं, पत्नी गोरोबा काकांची आली आणि त्या पत्नीला इकडे तिकडे पाहिलं, मडक्याच्या दिशेने पाहिलं, पाय दिसत नाही. बाजूला पटांगणात एका ठिकाणी पाहिलं, बाळ दिसत नाही. घरात बघितलं, बाळ दिसत नाही. अंगणात पाहिलं, बाळ दिसत नाही. बाळ गेला कुठं? त्या माऊलीचं चित्त अचानक गोरोबा काकांच्या चरणाकडे गेलं महाराज. ती लाल बुंद झालेली माती आणि ते बाळ महाराज तिथं गोरोबा काकांनी चिखलात तुडवलं महाराज. काय या भजनाची ताकद आहे महाराज. अरे दृष्टांत संपला माझा. त्या पांडुरंगाला काय आवडतं महाराज? त्याचा नामाचा उच्चार आवडतो. नंतर पांडुरंग त्या गोरोबा काकांसाठी परत त्या गोरोबा काकांचं बाळ पुन्हा जिवंत करून दिलं महाराज. आपल्याकडे वेळ नाही. अरे काय करत नाही तो भक्तासाठी, सगळं करतो. फक्त आपली भावना तशी पाहिजे महाराज, आपली भावना तशी पाहिजे. आता वेळ झालेला आहे. आज या ठिकाणी मला इथं सेवा करण्याची संधी दिली. महाराज हे खूप ज्ञानवान लोक आहे. 2 मिनिटं घेतोच मी आता, कारण इथं जर ठेवलं ना ते छाताडात दबून ते तसंच राहील काका 12 महिने. आमचे काका आहे ना महाराज, अभिमानाने गर्वाने सांगतो, ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक आहेत. टाळ्या वाजवा एकदा. ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक. मला अजून ववे नीट वाचता येत नाही मला. ते व्यासपीठ चालक आहे आणि शिक्षण नाही पुन्हा. काय महाराज, बागुजी महाराज कारंडे असतील, काय पाठ आहे महाराज या माणसाचा. आणि या माणसाला जर थोडा कंठात जर स्वर असताना महाराज आमच्यासारखे 100 उलटे पालटी केले असते हो त्यांनी. आलं लक्षात? इथून पुढे आपण पंढरपूरला जाणारे, बस झालं रडणं गागणं. आता पंढरपूरला जाणारे, त्या पांडुरंगाचं दर्शन घेणारे, दरवर्षी वारी करणारे आणि त्या पांडुरंगाला एवढंच फक्त साकडं घालतो. आमचे जे संतोष भाऊ कुंभार आहेत महाराज, तो पण माणूस साधारण आहे हो. तुम्ही त्या अँगलने पाहू नका. आणि मला विसर पडला होता पण आता परत लक्षात आलं. हो, हे आमचे अनिल भाऊ, त्या दिवशी चोर आले, काय झालं, बोट कापलं त्यांचं. रक्त सांगते तुमच्यासाठी, त्यांना ठेवा, तुमची सुरक्षा करतात. चोरामागे पळत होता 2 वर्षाला, मी सुद्धा पळत होतो. आम्ही येडे नाहीत झेंडेवाल्याला. आणि सगळ्यात माफी मागतो झेंडेवाल्यांची. तुम्हाला लयसा सुरुवात करतो महाराज आम्ही, पण काय त्याला दुसरा पर्याय नाही आमच्याकडं. आम्हाला तुम्हाला त्रास देऊ वाटत नाही पण पर्याय नाही. आमचे सिकंदर भाऊ आहेत. अरे काय महात्म्याची काय सेवा महाराज. अख्खं पाणी दिंडीला आंघोळी सहित पुरवतो महाराज. तुम्ही चालून पहा टँकर रस्त्याने काय अवस्था आहे. निघता का गाडी, निघते का गाडीच्या पुढे निघते का? हा, आपण वारकरी असून आपण शिव्या देतो दुसऱ्या. इकडे जर दाबली, अरे तिकडं मर ना. हा, याच्या बापाचा आहे रस्ता म्हणून आता तिकडं मर म्हणतो.
बरोबर आहे की नाही? आमचे सिकंदर भाऊ असतील महाराज, त्यांच्या पुण्याची गणना कोणी करू शकत नाही महाराज. अनिल भाऊ असतील, आमचे बबन महाराज स्वयंपाकाचं अख्खं काम पाहतो महाराज, अख्खं काम पाहतो, काही कमी पडू दिलं नाही. डांगे महाराज पेट्रोल आणायला पाठवतो, लगेच कीर्तन, काही कमी पडून देणार नाही महाराज. आणि हा जाधव मामा आचारी, अहो यांचे किती गुणवार नाव. अरे रोज तुम्हाला तिखट नाही, खारट नाही, तेलकट नाही, कसली भाजी बनवतो महाराज यो महात्मा. अहो साक्षात पांडुरंगाचे हात येते भाजी बनवणारे, लक्षात ठेवा. आलं का तुमच्या लक्षात? सर्व कमिटी, कार्लेकर गुरुजी असतील सर्व. आता मी तुमचं एवढं का 5 मिनिटं जास्त घेतले, मला यांच्यातून उतराई व्हायचंय महाराज. आलं का लक्षात? त्याच्यामध्ये तंबूवाले आमचे राजूभाऊ असतील, साऊंड सिस्टीम जोडून लाईटची व्यवस्था, सर्व तंबू ठोकून तंबू. अहो मुलं हे प्रत्येकाची सेवा आहे महाराज, प्रत्येकाची. जो महाराज आहे त्याची पण आहे, जो चादर हाथरतो त्याची पण सेवा आहे, प्रत्येकाची सेवा आहे. कोणी इथं लहान मोठा नाही, सगळे एका माईचे लेकर आहेत. सगळ्यात मला महत्वाचे एवढे नाव लय महत्वाचे आहेत महाराज. आणि अजून एक नाव लय मोठं राहिलं महाराज, चुकी झाली असती माझ्याकडून. आमचे दीपक भाऊ, त्या माणसाकडे कुणाचं लक्ष नाही महाराज, लय पाळा माणूस आहे. अहो सासवड पासून गाडी लोटतो, साऊंड आम्हाला आवाज देतो सगळ्या वारकऱ्यांना. दीपक भाऊ तुमचे खूप उपकार आहे. प्रत्येकाने फक्त हे उपकार लक्षात ठेवा. माझं काही चुकलं असेल, माझे बुद्धीचे दोष जे काय बरोबर असतील, कारंडे बाबांचे, आमच्या काकांचे, आतापर्यंत जेवढं परमार्थात वाटचाल केली, थोर मोठ्यांचं गुरुवर्यांचं ऐकलेलं, मला काही करायचं नाही महाराज. माझी एवढी प्रांजळ इच्छा होती फक्त एकदा फेटा बांधायचा, बांधला बहात्तराने. वा, आज ते अगदी सांगणार. आणि मला इथं सेवा करण्याची संधी दिली. आणि आमचे वारकरी कमी नाही महाराज, प्रत्येक वेगळ्या वेगळ्या गावच्या आलेले आहेत. तुम्ही म्हणताना आम्हाला सोडलं नेमकं, आम्हाला नुसतं डुसण्यात देत आहे बाबा, हा मला काही चांगलं म्हणतो का नाही. अहो ही वारी कोणी राशींचे आहेत, कोणी गोगलगावचे आहेत, कोणी मुंबईचे आहेत, कोणी कुठले अवसरीचे आहेत, कोणी खेडचे आहेत, कोणी सिन्नर, कोणी शिवापूर, सांगा पटकन, पंढरपूर, तुळजापूर, पुळजवाडी. हा महाराज सर्व वेगळ्या वेगळ्या घरातले आहेत, सगळे वेगळ्या वेगळ्या गावचे आहेत, पण वारीमध्ये अगदी सख्या भावासारखे आणि सगळे मायलेकरासारखे सगळे चालतात महाराज. सोपी गोष्ट नाही. आणि आमच्या सोबत आलेली स्नेहल पवार महाराज फक्त 12 महिन्यापासून ती फक्त भजन शिकती महाराज. आणि आमच्या मॅडमला काय काम नाही, कल्पनामाई डांगे, त्यांनी म्हणलं महाराज तुम्ही काका आहेत म्हणले आपले. मी खोटं कशाला बोलू, काका आहेत आपले, ते बरोबर स्नेहलला चान्स देतील आणि एकदा कुठेतरी तिचं प्रवचन करू. पांडुरंगाने तीही तिची पण इच्छा पूर्ण केली, माझी इच्छा पूर्ण केली. आणि इथून पुढे प्रत्येक ठिकाणी कीर्तन होणार आहे. अजून संकेत महाराजांचं कीर्तन होणार आहे, अजून काकांचं कीर्तन होणार आहे, अजून आमच्या अश्विनीताईचं कीर्तन आम्ही घेण्याचा प्रयत्न करणार आहे. परत अजून कोणी जर असेल तर अजूनही कारंडे बाबांचं भारूड रंगणार आहे. त्याच्यामुळे आपण आनंद लुटत जाणार आहे महाराज. ध्यानात घ्या.
झालेली सेवा श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, भास्करगिरी बाबा, गुरुवर्य नारायणगिरी बाबा, गंगागिरी बाबा, जोग महाराज, माझे गुरुवर्य सुभन काका मोगरवाडीकर यांच्या चरणी, माझ्या मायबापाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. आणि आमचे सपाटे महाराजांसाठी एकदा टाळ्या होता महाराज. वा वा वा. गाड्याला माझ्याशिवाय करमतच नाही, कसा असू खोडीचा, तर त्याला माझ्याशिवाय करमत नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. आज गेलेले करविले श्री विठ्ठल, नाही उच्चारला तुला तुझ्या मननानेश्वर राखा पायापैकी करा. नामदेव तुकाराम, नामदेव तुकाराम, नामदेव तुकाराम, नामदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. श्री संत शिरोमणी गुरुबा काका महाराज की जय. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की जय. गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव. छत्रपती शिवाजी